पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव, जाळपोळ आणि दगडफेकी नंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे वाद, दोघे ताब्यात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक, पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा, परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवार यांचं आवाहन। कुणीही कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हिंसाचारानंतर यवत पोलिसांचा रूट मार्च, परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, मोठा फौजफाटा तैनात। भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम। कोकाटे यांच्या विरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडून स्पष्ट। मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक, मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवार यांचा इशारा, कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांची आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच कार्यकर्त्यांना तंबी। कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचंही वादग्रस्त वक्तव्य, वाकडं काम करून पुन्हा सरळ करतो त्याला लोक लक्षात ठेवतात, दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य वादात। वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटेंची अखेर कृषी मंत्री पदावरून उचल मागणी, दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी, कोकाटेंची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। कृषी मंत्री पदाची ऑफर अजित पवारांनी सगळ्यात आधी मलाच दिली, मात्र कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त चांगलं न्याय देईल अशी मी भूमिका घेतली, कोकाटेंच्या खातेबदलानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू, एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात 5 जणांची पोलिसांकडून कसून चौकशी, संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला गती। वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेच्या नावाने मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप, कासलेकडून घातपाताची भीती व्यक्त। महादेवी हत्येच्या नांदेडीमध्ये वापसीचा मार्ग मोकळा, वंतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यास सकारात्मक, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन शक्य नाही, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट। भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले, अर्जुन खोतकरांचा कैलास गोरंट्याल यांना सवाल, तर गोरंट्याल यांचे कारनामे भाजपसमोर येतील तेव्हा हकालपट्टी निश्चित, खोतकरांची टीका। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता, 18 ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचा सर्किट बेंच सुरू होणार, मुख्य न्यायमूर्तींकडून नोटिफिकेशन जारी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।